शेतकरी मित्रांनो, सिलेक्शन 1044 हा दुबार पेरणीचा आहे. कारण भरपूर पाऊस झाल्यानंतर अवकाळी त्यानंतर आपण परत इथं यामध्ये पाऊस असा वाहायला होता, त्याच्यामुळे इथं दुबार पेरणी करायचं काम पडलं आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा 3 फूट अंतर न ठेवता आपण आता इथं 1.5 फूट अंतर ठेवलं आहे आणि इथे पेरणी केलेली आहे. तर एकरी आपण 20 किलोच बियाणं टाकलेलं आहे आणि कुठं कुठं त्यात थोडं कोथिंबीर वगैरे घेतलेली आहे अशा प्रकारे. आणि कारण कोथिंबीरीमुळं काय होते, मधमाशांचं पण प्रमाण वाढते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कोथिंबीरीमुळं बुरशीचा अटॅक कमी येतो. त्यामुळे सुद्धा आपण दोन्हीही कारणामुळे कोथिंबीर टाकलेली आहे. तर ती पेरणी यंत्रात टाकल्यामुळे कुठं निघाली कुठं नाही निघाली असं कुठं कुठं अवचित दिसत आहे. आणि आज जे आहे तर आपला जो प्लॉट आहे, तर आज आपला प्लॉट साधारणतः 20 डिसेंबर तरी 20 जानेवारी ते आज 7 फेब्रुवारी. तर अशा प्रकारे साधारणतः 1 महिना 17 दिवसाचा झालेला आहे. तर हा जो प्लॉट आहे सध्या भरगच्च फुलाच्या अवस्थेमध्ये आहे, पूर्ण फुलांनी व्यापलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर कुणाचा प्लॉट असेल तर त्यासुद्धा प्लॉटला आपण इथं नेटिव्ह 10 ग्राम, इमामॅक्टिन 10 ग्राम फवाऱ्यामधून द्यायचं आणि त्याच्यानंतर परत तोच फवारा साधारणतः 15 दिवसांनी आपण देऊ शकतो. तर अशा प्रकारे इथं जी पोझिशन आहे, परिस्थिती अशी आहे, भरगच्च फुलाची अवस्था आहे. आणि पाण्याचं जे नियोजन आहे तर ते आपण साधारणतः 60-70% घाटे लागल्यानंतर पाण्याचं नियोजन करायचं, फक्त दाणे भरण्यासाठी. तर सध्या पाणी द्यायची आपल्याला आवश्यकता नाही. हा जो प्लॉट आहे हा पूर्ण प्लॉट आहे, पॅक झालेला प्लॉट आहे, आपण इथं बघू शकता.